फिल्डिंग करण्याचा निर्णय मात्र घेण्यात आला. सोमटणे संघाची सलामीची जोडी मैदानामध्ये दाखल झाले. चला फिल्डिंग लावून घ्या 20 मिनिटं. चला लवकर चालू करा मॅच. टॉस जिंकल्यानंतर फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतलाय सार्थक 11 जोहे संघानं. सार्थक पहिलं षटक घेऊन सज्ज होईल. ओळख आहे या टीमची जोहे संघ, एक चांगला ऑलराऊंडर या टीमचा. संकेत पाटील आहेत स्ट्राईक एंडला. नॉन स्ट्राईक एंडला गणेश पाटील अशी सलामीची जोडी. पाटील 11 सोमटणे हा संघ तुम्हाला पाहायला मिळतो मैदानाच्या आतमध्ये. पहिलं षटक घेऊन गोलंदाजी मार्कवर सज्ज होईल सार्थक. मात्रे पहिलाच बॉल फुल टॉस होता, स्विंग केला, स्क्वेअर लागला, बाउंड्री लाईनच्या दिशेने चेंडू सीमा पार. पहिलाच बॉलवर मात्र चौकारानं खातं उघडलं जात आहे. ते सोमटणे टीमचं संकेत पाटीलच्या बॅटमधून चौकार. दमदार सुरुवात करण्यात आले. पहिल्याच बॉलवर यावेळेस मात्र संकेतच्या बॅटमधून चौकार येतोय. सार्थक यावेळेस शॉट ऑफ गुड लेंथ होता, टप्पा पडला, बॉल थोडासा बाउन्स होत सरळ विकेट कीपरच्या हातामध्ये. चांगला प्रत्युत्तर मात्र चौकारानंतर पाहायला मिळते. सार्थक मात्रेचं डॉट बॉल, निर्धाव चेंडूची सांगता. एक चांगला अष्टपैलू खेळाडू या टीमचा ओळख आहे, चांगल्या फॉर्म मध्ये सुद्धा आहे. फोर्थ विकेटनं पुन्हा एकदा गोलंदाजीसाठी सज्ज. पुन्हा तोच प्रयत्न होता शॉट ऑफ लेंथ करायचा, परंतु इकडे मात्र थोडी दिशा सोडून गेला. व्हाईट बॉलचा इशारा, एक अतिरिक्त रन. धावसंख्या 1 ने पुढे जाईल. स्कोर कार्डवर 5 धावा. 5 ऑन बोर्ड. सार्थकला आपण पाहतोय पहिलं षटक करत असताना जयगिरोबा जोहे या संघाकडून सामना सुरू आहे. एका बाजूला पाटील 11 सोमटणे. नेक्स्ट बॉल इकडे मात्र टॉप पेज लागला आणि बॉल हवेमध्ये आहे. संधी जरूर आहे आणि इकडे झेल मात्र कमालीचा त्या ठिकाणी कंप्लीट करत असताना चांगला झेल टिपलाय तो रोशन पाटीलला आणि पहिला विकेटचं पतन मात्र या ठिकाणी पाहायला मिळेल. पहिला धक्का लागलाय संकेत पाटीलच्या स्वरूपामध्ये. 4 धावा काढून तंबूच्या आश्रयाला. सुनील वर्धक सरांचे या ठिकाणी आगमन झाले. त्यांचं आम्ही सहर्ष स्वागत करतोय कॉमेंट्री बॉक्स मध्ये. हार्दिक हार्दिक स्वागत. गोवटणे संघ खेळणार यानंतरची मॅच. ओ इकडे मात्र चांगलं वर्क आहे, चांगलं वर्क आहे आणि फलंदाज कदाचित ट्रबल मध्ये. आणि यस पंच तेच इशारा करतात. हा दुसरा धक्का इकडे मात्र बसलाय तो पाटील 11 सोमटणे टीमला रनआउटच्या स्वरूपामध्ये आल्या पावली मागे परतावं लागेल. ते फलंदाज
राहुल मैदानाच्या बाहेर दुसरा हादरा. साठी 9 काढावा लागेल. सार्थक पुन्हा एकदा सज्ज. चांगला बॉल होता. खोलवर टप्प्याचा हा बॉल स्लाइस केला होता गलीमध्ये. फार चांगली फिल्डिंग पाहायला मिळते. रन घेतली जाते. एक क्षेत्ररक्षक मात्र कमालीचे राहिलंय. पहिल्या षटकामध्ये आपण पाहिलं तर रनआउट सुद्धा पाहायला मिळाला. झेल सुद्धा टिपला गेला, तोही कमालीचा. पाठीमागे रोशननं बॉलिंग सुद्धा चांगली पाहायला मिळाली. क्षेत्ररक्षणामधला दर्जा पाहायला मिळाला तो जयगुरुबा जोहे संघाचा. पहिल्या षटकाचा खेळ या ठिकाणी समाप्त आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकावर धावा लागल्या त्या 2 गडी बाद 7 धावा. गावात भन्नाट गर्दी केली अपेक्षा. सगळ्याच पाठीमागच्या फिल्डर्सना पुन्हा एकदा सज्ज. लेंथ बॉल होता. समोर ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न मात्र इकडे थोडस मेरिट नुसार खेळावं लागेल. आणखीन एक डॉट बॉल. निर्धाव चेंडूची सांगता. जयगुरुबा जोहे संघ चांगला परफॉर्मन्स देत असताना जोहे संघ म्हटला की एक दिग्गज समालोचक अमितजी मात्रे त्यांच्या गावचा संघ आपल्याला पाहायला मिळतोय. दमदार आवाज त्यांचा नेहमीच अनेक स्पर्धांमध्ये खरं तर ऐकायला मिळतो. सामना पाहत असतील तर त्यांचं सुद्धा आम्ही सहर्ष स्वागत करतोय. क्रॉस बॅटेड खेळण्यासाठी गेला होता यावेळेस फलंदाज. शॉर्ट मिड विकेट कडे सिंगल मिळेल. एकेरी धाबेच्या बरोबरीने टीमची टोटल मात्र पुढे सरकते. समर्थ लाईव्ह इव्हेंटच्या माध्यमातून ही स्पर्धा खरं तर ऑनलाईन दाखवली जाते. फार चांगलं प्रक्षेपण तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न आमचे रोशन मात्रे, आमचे कॅमेरामन श्रीकुमार असतील, सुदेश कुमार असतील, सुयोग गोगावले असतील. एवढ्या रात्रीमध्ये सुद्धा खरं तर छत नाहीये त्यांना, परंतु चांगल्या थंडीमध्ये मात्र आपल्यापर्यंत प्रक्षेपण पोहोचवण्याचा प्रयत्न. इकडे डाईव्ह लगावत झेल टिपण्याचा प्रयत्न मात्र झाला होता, परंतु रस मिळतील या ठिकाणी. हा प्रयत्न मात्र निष्फळ गेला. 2 धावा, 2 धावेनं धावसंख्या मात्र पुढे जाईल. प्रयत्न करत राहावे लागतील सोमटणे संघाला. मगाशी अगदी सोमटण्याच्या बाजूचाच दहिवली संघ सुद्धा या स्पर्धेमध्ये खेळतोय. 2 ओव्हर्समध्ये 12 धावा होत्या, त्यानंतर त्यांनी 69 काढल्या. पुढच्या 3 ओव्हर्समध्ये कमालीची बॅटिंग खरं तर त्यांची पाहायला मिळाली. 57 धावा 3 ओव्हर्समध्ये शेवटच्या काढल्या आणि प्रतिस्पर्धी बलाढ्य मायना 11 कळंबुसरे या टीमला मात्र पराभूत केलं होतं त्यांनी. ड्राईव्ह करतात, मिड ऑफ कडे चेंडू जात असताना एक्स्ट्रा कव्हरचा क्षेत्ररक्षक वेगाने मिड ऑफ पर्यंत पोहोचला होता.
सिंगल रन चपळता पाहायला मिळते आतापर्यंत जोहे संघांच्या क्षेत्ररक्षकांची. आणखीन एक धाव. वेगळ्या एनर्जीनं मैदानामध्ये खेळ सुरू आहे जोहे संघाचा, परंतु बॅटनं प्रत्युत्तर द्यावं लागेल गणेश पाटील आणि निलेश पाटील या दोन्ही फलंदाजांना. इकडे मात्र पूल करण्याचा प्रयत्न मिस टायमिंग झालाय आणि हा झेल मात्र स्वतः गोलंदाज सिद्धेश मोकल कंप्लीट करत असताना फलंदाज होईल बाद. तिसरा धक्का लागलाय पाटील 11 सोमटणे संघाचा. आणखीन एक पाटील मैदानाच्या बाहेर. अकरा या धावसंख्येवर पाटील 11 सोमटणे या संघानं नवीन फलंदाज खेळपट्टीकडे जात असताना संदीप पाटील. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होतील. सार्थक हे दुसरं षटक टाकतो आपल्या कोट्याचं. पहिल्याही षटकामध्ये टिचून मारा पाहायला मिळाला. 7 धावा देताना एक फलंदाज बाद केला होता. इकडे आता आणखीन एक फलंदाज बाद केलाय. ओव्हर द विकेट हा चेंडू लेंथ बॉल होता. आडवा पाटनं खेळण्याचा प्रयत्न. डॉट बॉल. निर्धाव चेंडूची सांगता. एका बाजूला आपण पाहतोय संदीप पाटील आहेत आणि दुसऱ्या बाजूला कुणाल पाटील. संदीप पाटील आणि कुणाल पाटील हे बाप बेट्यांची जोडी आहे मैदानावर. एकाच संघामधून खेळतात. संदीप पाटील यांच्याकडे प्रदीर्घ अनुभव आहे, कारण सोमटणे संघ म्हटला की एक काळ गाजवलाय याही फलंदाजांनी. यंदाच्या वर्षी आम्ही खर तर आय थिंक आरिवली या कसरगणच्या मैदानावर त्यांची बॅटिंग पाहिली होती. इकडे आणखीन एक डॉट बॉल. निर्धाव चेंडू. बऱ्याचशा संघांमधून खरं तर बाप बेटे खेळत असतात. जो वाघविलवाडा संघ म्हटला तर लालचंद गावंड आणि त्यांचे 3 सुपुत्र खेळतात एकाच संघामधून. अशा बऱ्याचशा आठवणी आहेत. आणि आमचे आयोजक सुजितजी मोकल यांनी सुद्धा नुकतीच आठवण सांगितली. एक गणेश मोकल आणि यश मोकल हे सुद्धा एकाच संघामधून खेळतात. दोघांनी एक षटक मात्र कंप्लीट केलं होतं. इकडे सार्थकची मात्र भेदकता पाहायला मिळाली. आतापर्यंत एकही धाव दिलेली नाही या ओव्हरमध्ये आणि निर्धाव षटक टाकण्याच्या तयारीमध्ये गोलंदाज सार्थक मात्र. 5 चेंडू निर्धाव. इकडे पाहू या स्पर्धेमधलं पहिलं निर्धाव षटक पाहायला मिळेल का. आई चेंडू बऱ्याच दूरवरून खेळण्याचा प्रयत्न. इट्स अ वाईड बॉल कॉल. एक अतिरिक्त रन येते, त्यामुळे निर्धाव तर जाऊ शकणार नाहीये, कारण बाईज लेग बाईज असेल तर काउंट केला जात नाही गोलंदाजाच्या खात्यामध्ये. परंतु इकडे ही चुकी गोलंदाजाची असते, त्यामुळे ही निर्धाव षटक होऊ शकणार नाहीये. एक धाव येते.
शेफे साहेबांचं आगमन या ठिकाणी झालंय. इकडे यस षटक मात्र कंप्लीट. एक व्हाईट बॉलच्या स्वरूपामध्ये धाव आली. चांगली बॉलिंग मात्र पाहायला मिळाली. सार्थक मात्रेनं 2 षटकं टाकली आणि या 2 ओव्हर्स मध्ये 8 धावा देताना त्याने गडी बाद केले ते 2. सुपर बॉलिंग. 3 षटकांचा खेळ या ठिकाणी थांबलाय आणि 3 षटकांच्या समाप्तीनंतर पाटील 11 सोमटने टीमची धावसंख्या तुम्हाला पाहायला मिळेल ती 4 गडी बाद 12 धावा. उधळून भंडारा घे. कारण बाउन्सर अटेम्प्ट करण्यात आला होता गोलंदाजाकडून आणि बाउन्सरला मात्र कव्हर्सला खेळणं. एकतर असे चेंडू तुम्ही कव्हर्सला मारल्यानंतर बाहेर जाऊ शकत नाहीयेत. त्यासाठी प्रचंड तुमच्यामध्ये ताकद असावी लागते. बऱ्याच वेळेला अशा चेंडूला हुकनी प्रत्युत्तर देता येतं. हुक शॉट एक सेफ शॉट म्हणू शकतो, परंतु तो लागला तर. यावेळेस मात्र अडवा बॅटने खेळण्याचा प्रयत्न समोरच्या दिशेमध्ये लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक आहे डीप मध्ये. झेल टीपला जातोय. धक्का क्रमांक 5 निम्मा संघ गारत. अर्धी पाटील सेना मैदानाच्या बाहेर. नको चिंबारी नको तो पापलेट. नको चिंबारी नको तो पापलेट. एकच मनान हाय. स्वीप करण्याचा प्रयत्न केला होता. यावेळेस मात्र लेगस्टम्पच्या बाहेरून चाललेला हा चेंडू. व्हाईट बॉल. एक अतिरिक्त रन. धावसंख्या 1ने पुढे जाईल. नवीन बॅटर आपण पाहतोय संकेत पाटील. आणखीन एक संकेत पाटील. सलामीला सुद्धा संकेत पाटील आपण पाहिलं होतं. ज्युनियर सिनियर गोलंदाजी फार स्ट्रॉंग पाहायला मिळाली कल्पेशची. शॉट ऑफ लेंथ हुक केलाय. हे चांगलं प्रत्युत्तर आहे. बॉलला पाठवलंय लॉंग लेग बाउंड्री लाईनच्या दिशेने. चेंडू सीमा रेषा पार. 4 धावांकरता चौकार. चौकार आलाय. चांगला फटका पाहायला मिळाला संकेतच्या बॅटमधून. टीमची टोटल मात्र पुढे सरकते 19 या आकड्यावर. 19 ऑन अ बोट.
हो, यावेळेस मात्र पहा कट करण्याचा प्रयत्न यष्टी रक्षकाच्या हातामधून चेंडू निसटला. इथे आणखीन एक फलंदाज कदाचित बाद होऊ शकला असता. एक रन मिळाली. 20 धावा धाव फलकावर. गोलंदाज पुन्हा एकदा डॉट बॉल. निर्धाव चेंडूची सांगता. नेक्स्ट मॅच कोवटणे आणि त्यांच्या विरोधामध्ये डोलघर. दोन्ही टीमचे कॅप्टन बी रेडी. आपापला स्क्वॉड रेडी करून ठेवा आणि कॅप्टनना विनंती आहे स्टेजवर या. पुढे जाऊन खेळण्याचा प्रयत्न. फ्रंट फुटला आले होते यावेळेस मात्र फलंदाज संदीप पाटील यांचं चाललंय काय हा प्रश्न आता मात्र विचारला जाईल मैदानाच्या आतमध्ये. प्रश्न आता मात्र त्यांच्या सुपुत्रालाच विचारायला लागेल. आणि ज्या पद्धतीने मात्र 7 चेंडू निर्धाव खेळलेत आणि इकडे मात्र संघाला संकटामध्ये टाकलंय. 4 षटकांचा खेळ थांबलाय. धावफलकावर धावा आपल्याला पाहायला मिळतात त्या 5 फलंदाजांच्या मोबदल्यामध्ये. 20 धावा 20 ऑन बोर्ड. शेवटच्या षटकाचा खेळ असेल बाकी. गोवटणे आणि डोलघर बी रेडी. कॅप्टन आपण मंचावर या प्लीज. बरोबर इनिंग ब्रेक मध्ये टॉस केला जाईल. गोवटणे संघ अगदी परवाच दिसला होता जासे नाईट स्पर्धेमध्ये. कारण आम्ही सुद्धा योगायोगानं फार क्वचित सामने पाहतो, परंतु योगायोगानं ती मॅच आम्ही पाहत होतो आणि ती आठवण मात्र विसरून जाण्याचा प्रयत्न मात्र करतील. अशा कटू आठवणी असतात बऱ्याच वेळेला क्रिकेट विश्वामध्ये आपल्या आयुष्यामध्ये आणि या आठवणी असायला सुद्धा हव्यात. कारण चढ उतार ह्या झालेच पाहिजेत. प्रत्येक वेळेला चढच पाहिजे असं नाही, उतार पण करावा लागतो कधी कधी. जय पराजय यश अपयश या नाण्याच्या 2 बाजू आहेत क्रिकेटमध्ये. परंतु तुम्ही परत खेळ कसा करताय ते सगळं सोडून विसरून झालं गेलं गंगेला मिळालं या उक्तीप्रमाणे तुम्ही पुन्हा एकदा नवीन मैदानावर मात्र कशा पद्धतीने खेळ उंचावताय. आणि कारण आपल्याला पाठीराख्यांकडून बऱ्याचशा मोठ्या अपेक्षा असतात. बरेचसे पाठीराखे संपूर्ण रात्रभर खरं तर जागतात. मागची केळवण्याची नाईट स्पर्धा आम्ही पाहिली होती. तेजस माई यांची ही स्पर्धा झाली होती. तिकडे खूप दमदार परफॉर्मन्स गोवटणे संघाने याच मैदानावर केलाय. त्यामुळे मैदान त्यांच्यासाठी चांगलं आहे. त्यामुळे पुन्हा एकदा चांगला खेळ त्यांचा पाहायला मिळेल. परंतु डॉल्फिन डोलघर सुद्धा एक चांगला संघ पाहायला मिळेल या स्पर्धेमध्ये. चांगली टक्कर. गोवटणे टीमचे कॅप्टन या ठिकाणी उपस्थित होतात. डॉल्फिन डोलघर. शेवटच्या षटकाचा खेळ बाकी आहे. वैभव टाकतात गोलंदाजी. इकडे पाहायला गेलं तर धावा येताना दिसत नाहीयेत. स्लोवर वन यावेळेस मात्र बॅकफुटला गेले आणि तदनंतर मात्र हुक केला. बॉलला पाठवलंय बॅकवर्ड स्क्वेअर लेग. बाउंड्री लाईनच्या वरतून चेंडू हवाई सफर उत्तुंगार. सातव्या क्रमांकाचा फलंदाज संकेत पाटील थोडासा डावाला स्थैर्य देण्याचा प्रयत्न मात्र करतोय. सुपर बॅटिंग न डगमगता मात्र मोठ्या धैर्यानं सामोरं गेला. फुल लेंथ होता यावेळेस मात्र पहा बॉल चाललाय तो शॉट बॅकवर्ड स्क्वेअर लेगला सिंगल मिळते. दुसऱ्या धाव्याचा कॉल. इकडे मात्र रनआउटच्या स्वरूपामध्ये मोहरा गमावला आणि अखेरीस संकेत पाटीलला मैदान सोडावं लागतंय. दुर्दैवीरित्या मात्र तो धावचीच झालाय. चांगला प्रयत्न मात्र त्याचा राहिला संघाला पुढे नेण्यासाठी. एक चौकार एक षटकार त्याच्या बॅटमधून पाहायला मिळाला होता, परंतु तोही अखेरीस मैदानाच्या बाहेर येत असताना धावसंख्या झाली ती 29 या आकड्यावर.
खंडोबा जोह्या संघासमोर टॉस केला जाईल. सगळ्या प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये ज्या ठिकाणी टॉस केला जाईल तो गोवटणे आणि त्यांच्या विरोधामध्ये डॉल्फिन डोलकर या दोन संघादरम्यान. मी विनंती करतोय सुशांतजी पाटील आपण मंचावर या. आपलं हार्दिक स्वागत आहे या स्पर्धेच्या माध्यमातून. सोमटणे ग्रुप ग्रामपंचायतीचे माजी सरपंच त्यांना विनंती आहे आपण मंचावर येऊन स्थानापन्न व्हा. तत्पूर्वी एक सन्मान आपण करतोय. चला डॉल्फिन डोलकर आपण या, अन्यथा गोवटणे टीमच्या कॅप्टनला मी टॉस विन घोषित करू. तर तत्पूर्वी स्वागत केलं जाईल या ठिकाणी मयूरजी गावंड साहेब गोवटणे यांचा सत्कार या ठिकाणी केला जाईल. मी विनंती करतोय मयूरजी गावंड आपण या सन्मानाचा स्वीकार करावा. आपलं सहर्ष स्वागत या स्पर्धेच्या माध्यमातून. वेलकम सुशांतजी पाटील, ग्रामपंचायत सोमटणेचे माजी सरपंच उपसरपंच. दरम्यान मयूरजी गावंड यांचा सन्मान या ठिकाणी केला जाईल. नुकतीच फार मोठी स्पर्धा आम्हाला पाहायला मिळाली होती, गोवा गोवटणे चषक. मयूरजी पाटील आमच्यापर्यंत गावंड नाव आलं होतं, माफ करा. तर मयूरजी पाटील यांचा सन्मान या ठिकाणी केला जातोय. गोवा गोवटणे चषकाचे दमदार आयोजक आणि त्यांचा सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून या स्पर्धेचे आयोजक सुजितजी मोकल यांच्या उपस्थितीमध्ये. आणि सध्या सुद्धा संघ खेळणार आहे, त्या संघाचे सुद्धा पुरस्कर्ते आहेत, ओनर आहेत. चला टॉस केला जातो त्या ठिकाणी. सुजितजी मोकल या स्पर्धेचे दमदार आयोजक त्यांच्या उपस्थितीमध्ये नाणेफेक संपन्न केली जाते. चला डॉल्फिन डोलकर संघाने टॉस जिंकलाय, अभिनंदन. जो काही निर्णय असेल लगेच मॅच संपल्या निर्णयाची अंमलबजावणी झाली पाहिजे. तत्पूर्वी आणखीन एक सन्मान या ठिकाणी घेतोय आम्ही. सोमटणे ग्रुप ग्रामपंचायतीचे माजी उपसरपंच सुशांतजी पाटील साहेब यांचं सन्मान या ठिकाणी या स्पर्धेच्या माध्यमातून केला जाईल. त्यांचं सुद्धा सहर्ष स्वागत. सोमटणे ग्रुप ग्रामपंचायतीचे माजी उपसरपंच सुशांतजी पाटील यांचा सन्मान या ठिकाणी केला जातो. या स्पर्धेचे आयोजक त्यांच्या माध्यमातून त्यांचं सहर्ष स्वागत या स्पर्धेच्या माध्यमातून. त्यांना सुद्धा विनंती आहे आपण मंचावर स्थानापन्न व्हा. जाऊया दुसऱ्या सत्राकडे. फार मोठं टार्गेट नाहीये या ठिकाणी, धावा करायच्या त्या 32 धावा. जय गिरोबा जोहे या संघाला. पाहूया दुसऱ्या सत्रामध्ये काय घडतंय ऐकण्यासाठी मायक्रोफोनवर मात्र पुन्हा एकदा घेऊन जातोय प्रवीणजी ठाकूर सर वशिणी यांच्याकडे. आयोजन आणि आयोजनातील आजचा हा पहिला दिवस. 10 संघांचा लॉट आज, त्यातीलच चौथा सामना रंगतोय. सध्या जोहे विपक्ष सोमटणे. प्रथम फलंदाजी करताना सोमटणे संघानं अवघ्या 31 धावा, म्हणजे या अगोदरचा जर आपण पाहिला तर बहुधा पांदेवे संघासाठी 34 धावांचा टार्गेट होतं. आता मात्र त्याहूनही कमी अशा प्रकारचा आणि सामन्याला सुरुवात होते. पहिला चेंडू सेलिमेडॉफच्या क्षेत्रामध्ये चेंडू तटवते. सामन्याला सुरुवात होतानाच पहिल्या चेंडूवर अगदी 1 धावेने स्वतःचं खातं उघडलं जाते. आपण पाहतो की लोएस्ट स्कोर असताना देखील पांदेवे संघ देखील थोडासा अडचणीमध्ये येतोय की काय असं वाटत असताना, कारण पाहिलं की धडाकेबाज फलंदाज ज्याच्या
फलंदाजीच्या जोरावर जो सामना जिंकला गेला तो म्हणजे योगेश हा मिडविकेटच्या दिशेने चेंडू तटवला जाते, पुन्हा एकदा एक धाव. ह्या योगेशला खरं तर पहिल्या चेंडूवर झेलबादच्या स्वरूपात जीवदान, तदनंतर धावचीच्या स्वरूपात दुसऱ्या चेंडूवर जीवदान, अशा प्रकारची जर 2 जीवदान अशा प्रकारची 2 जीवदानाचा फायदा मिळाला. आणि पंचांचं बोट उंचावलं जातंय, पहिला हादरा बसतोय. खरं तर या कमी धावसंख्येचा पाठलाग करताना देखील एखादा संघ कसा अडचणीत येतोय त्याचं एक उत्तम उदाहरण म्हणजे हे 2 सामने असतील, कारण या अगोदरचा सामना देखील तशाच प्रकारचा रंगला होता. सध्या सोमाटणे आणि जोहे अशा प्रकारचा हा सामना रंगतोय. आमच्या समवेत खरं तर या समालोचनाची सूत्र सांभाळणारे दीपक पाटील सर, तदनंतर आमचे शिवसंकल्प समालोचक असोसिएशनचे प्रवीण ठाकूर सर हे जोडलेले गेलेले आहेत. तदनंतर स्कोरर म्हणून आमच्या बाजूला हरेश मोकल सर. खरं तर स्कोरर म्हणजे आम्ही नेहमी समालोचक म्हणतो की समालोचकाच्या पाठीचा कणा, आणि दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे साऊंड सिस्टीम. या 2 गोष्टींना नक्कीच महत्व द्यावं लागेल. परंतु तदनंतर आणखी एक म्हणजे लाईव्ह प्रक्षेपण. ह्या गोष्टीला देखील सध्या, कारण मैदानावर पूर्वी फार गर्दी दिसायची, ही गर्दी कमी होण्याचं खरं म्हणजे कारण जर असेल तर लाईव्ह. परंतु लाईव्हच्या माध्यमातून आज झालेला सामना आपण कधीही जन्मभर ज्याची आठवण ठेवू शकतोय. व्हॉट्सअप फेसबुक मध्ये आपण छोट्या छोट्या रील्स बनवण्याचं काम देखील होते, ते हे महत्व द्यावं लागेल, ते म्हणजे लाईव्हला. अप्रतिम क्षेत्ररक्षण, जोरदार अपील देखील केलेलं आहे. बहुधा पंचांचा निर्णय येत नाही, नक्कीच हा अपील झुगारलं जातंय, पंचांकडून फेटाळलं जातंय, नटआउटच्या स्वरूपात करार केला जातोय. 1 धाव मिळते, धाव संख्या 3. 32 धावांचं विजय उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवून हा उतरलेला संघ. पहिला गोलंदाज गणेश पाटील. अप्रतिम अशी गोलंदाजी. आपण नेहमी म्हणतो की गोलंदाजाला जर चांगल्या क्षेत्ररक्षकांची साथ लाभली, यापूर्वीच्या सामन्यातला पहिल्या गोलंदाजाला जर साथ लाभली असती तर त्याचं देखील एक त्याला प्रोत्साहित केलं गेलं असतं. हा देखील पहिला चेंडू ज्या क्षेत्रामध्ये आला होता 2 क्षेत्ररक्षकांकडून मिसफील्ड होते, परंतु फलंदाज देखील थोडेसे फंबल होताना दिसतात. ज्या प्रकारे क्षेत्ररक्षक फंबल झाले, फलंदाज देखील एखादी कमी धावसंख्येचा स्कोर आहे, आत्मघातकी रन नको आहे, कारण आत्मघातकी रन हा आपल्याला एखादी विकेट आपली घेऊन जाईल, म्हणूनच अशा प्रकारची रन घेण्याचा नकार देत आहेत. आणि पुन्हा एकदा गोलंदाज आपल्या बॉलिंग मार्कवर गणेश. या षटकातील हा साऊंड सिस्टीमच्या माध्यमातून प्रेक्षकांचं मनोरंजन, त्याचबरोबर कुठंतरी स्थिरावलेला जो प्रेक्षक असतोय, कारण हाय व्होल्टेज जर सामना असेल, दुतर्फा चांगला स्कोर असेल तर त्या सामन्यामधली रंगत देखील वाढते. 1 साइड गेम होताना प्रेक्षक देखील, म्हणजे प्रवीण सरांच्या भाषेमध्ये सांगायचं झालं तर सामना जेव्हा उत्साहात असतोय तेव्हा नख देखील चावत बसतात प्रेक्षक, किंवा जे हातावर उभे आहेत ते अंगठ्यावर उभे राहतात. अशा प्रकारे सामना रंगला जातोय.
एक चांगल्या प्रकारचा झेल आहे आणि अप्रतिमरित्या झेल टिपला जातोय, पकडला जातोय झेल आणि संपतोय मात्र या खेळाडूचा खेळ. माझ्या राजाची जयंती झाली. राजांची एक शिकवण आहे की जिंकलेत तरी इतिहास आणि हरलेत तरी इतिहास घडला पाहिजे. अशा प्रकारचा खेळ किंवा अशा प्रकारचं युद्ध करा, हे शिकवण आज प्रत्येक संघ अंमलात आणण्याचा प्रयत्न करेल. राहुल पाटील याच्यासाठी एक संधी आहे. विकेट हॅट्रिक साठी राहुल गोलंदाज आहे. या विकेट हॅट्रिक साठी परेश चौधरी यांच्याकडून तब्बल 1000 रुपयाची धनराशी बक्षीस स्वरूपात देण्यात आहे. पाहायचं आहे पहिला चेंडू अगदी बॅटची कड घेऊन जातो की काय असं वाटत असताना बॅट आणि बॉलचं समीकरण मात्र जुळलं नाही. चेंडू जातोय तो निर्धाव. आतापर्यंत जर आपण पाहिला तर 7 चेंडूंचा खेळ संपतोय आणि 7 चेंडू मध्ये अवघ्या धावा जमवल्या आहेत त्या 5. पुढचा चेंडू राहुलचा, या षटकातील दुसरा हा चेंडू. 30 चेंडू आणि 32 धावांचं माफक असं आवाहन आहे. दुसऱ्या चेंडूवर मात्र हलकीशी पुश करून तिसऱ्या चेंडूवर, पहिल्या चेंडूवर विकेट, दुसऱ्या चेंडूवर 6 धाव संख्या, 32 धावांचं विजय उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवून हा उतरलेला संघ. आणि आता देखील वाटते बॅटची कड घेऊन की नाही जमिनीला बॅट चाटून गेलेले असं जाणवते. परंतु क्षेत्ररक्षण आणि हा गोलंदाजाचा जो गोलंदाजी करण्याचा नजारा आहे खूपच आकर्षक आहे. प्रत्येक चेंडू यॉर्कर स्वरूपाचा, कारण गोलंदाजी मधलं जे अस्त्र असेल, क्रिकेटमध्ये खेळाडूचं नाव घ्यायचं तर सचिन तेंडुलकर आणि गोलंदाजी मधले अस्त्र ज्याचं नाव आहे यॉर्कर, तर अशा स्वरूपाची ही गोलंदाजी होताना दिसतोय. म्हणूनच या गोलंदाजासाठी त्याच्या आशा उंचावण्यासाठी आता मात्र फलंदाज इथे हारबी ठरताना दिसतोय. येतोय डीप मिड विकेटच्या दिशेनं, स्क्वेअर लेगच्या दिशेनं हा खणखणीत असा चौकार. मातीच्या कणावर आणि हा विश्वास ठेवणारा राजा अर्थातच छत्रपती शिवाजी महाराज रायरे शिवराच्या शिवपिंडावर क्षत्रिय रक्ताचा अभिषेक केला. मुठभर मावल्यानं हाताशी घेऊन स्वराज्य स्थापनेची शपथ ज्या माझ्या राजाने घेतली आणि ते स्वप्न सत्यात उतरवलं तो राजा अर्थातच राजा शिवछत्रपतींना या गीतातून मानवंदना दिली गेली. 2 दिवसापूर्वीच सर्वत्र म्हणजे आपल्या केवळ महाराष्ट्र नव्हे, देशामध्ये नव्हे तर जगभर ज्या माझ्या राजाची जयंती साजरी केली. कारण अमेरिकेसारखा देश देखील या माझ्या राजाला मॅनेजमेंट गुरु म्हणून संबोधतोय. पाकिस्तान हा शत्रू देश जरी असला तरी त्या पाकिस्तानाच्या शैक्षणिक उपक्रमात देखील माझ्या राजाचा इतिहास शिकवला जातोय. हा सर्वात महान माझा राजा, जगातील सर्वश्रेष्ठ राजा छत्रपती शिवाजी महाराज याला वंदना केली गेली. 2 षटकांचा निर्वाळा या ठिकाणी होतोय आणि दुसऱ्या षटकाच्या समाप्तीनंतर आपण पाहतोय पहिल्या षटकामध्ये आल्या होत्या 1 गड्याच्या मोबदल्यात 5 धावा, दुसऱ्या षटकामध्ये देखील 1 गड्याच्या मोबदल्यात 6 धावा. एकूण धाव संख्या 2 षटकांच्या समाप्तीनंतर 11च्या घरात जाऊन पोहोचलेली आहे. अजूनही 21 धावांचं 18 चेंडू आणि 21 धावा जमवाव्या लागतील विजयासाठी. 10 संघांचा लॉट असल्या कारणानं सर्वोच्च धावसंख्या करणाऱ्या संघाला पहिली बाय मिळेल. अर्थातच 69 धावा मला तो वाटते पेनच्या ना
दहिवली संघानं उभारलेल्या आहेत 69 धाबा. त्याच्या खालोखाल काहीतरी 67 धाबा देखील एका संघाने उभारल्या होत्या, म्हणजेच दिघाटी, मला तर वाटते दिघाटी संघानं. तर 69 धाबांचा सध्याचा आजच्या दिवसाचा हा धावसंख्येचा उच्चांक असेल. गणेश पाटील पुन्हा एकदा गोलंदाजीसाठी, ज्यांना पहिलं षटक टाकलं होतं, 5 धाबांच्या मोबदल्यात 1 सफलता. पुन्हा एकदा त्याच षटकाची पुनरावृत्ती करावी लागेल, कारण धावा आणि चेंडू यांच्यामधलं समीकरण हा फारसा फरक दर्शवणारा नाही. यॉर्कर स्वरूपाचा चेंडू, लेग एस्टीवरचा चेंडू, पाहता पाहता चेंडू जातोय कीपरच्या ग्लोव्ज मध्ये, निर्धाव चेंडूची सांगता होताना दिसतंय. अशा प्रकारचे चेंडू टाकावे लागतील, अतिक्रमण करावं लागेल प्रत्येक क्षेत्ररक्षकाला, कारण या धाबांचा पाठलाग करण्यासाठी अडथळा निर्माण करायचा असेल तर गोलंदाजाला 7 हवी, ती उर्वरित 10 क्षेत्ररक्षकांची. उत्कृष्ट दिमागदार म्हणजे या सत्रातील, या मोसमातील जर आपण पाहिलं की पहिली रजनी क्रिकेट स्पर्धा या हंगामामध्ये खरं तर याच मैदानावर झाली, दुसरी देखील झाली आणि ही तिसरं आयोजन आहे. त्याचबरोबर ह्या आयोजकांचं देखील हे उत्कृष्ट असं तिसरं आयोजन. पुन्हा एकदा संधी प्राप्त होती, संधी मात्र हुकली जाते. या संधीचं सोनं, संधी अनेक प्राप्त होतात, परंतु त्या मिळालेल्या संधीचं सोनं करणं हे आपल्या हातात मध्ये आहे. ते सोनं करता मात्र आलेलं नाही आणि एक धावचीच्या स्वरूपातली विकेट थोडक्यामध्ये गमावली गेली. ही संधी पुन्हा येणं प्राप्त नाही. धावसंख्या 12, अजूनही 20 धावांची गरज असेल. 32 धावांचं विजय उद्दिष्ट. सोमटणे आणि जोहे अशा प्रकारची ही लढत. 16 चेंडू 20 धावा. गणेश आणि आता मात्र प्रहार केला जातो. क्षेत्ररक्षकाच्या कडे कोणताही पर्याय नसेल, फक्त दर्शक म्हणून त्या षटकाराकडे पाहावं लागेल. येतोय उत्तुंग असा षटकार. असेल, परंतु ती निराशा झटकून या सामन्यामध्ये या मैदानावर पुन्हा एकदा चांगली कामगिरी करण्याचा प्रयत्न असेल. नक्की डोलघर संघ हा पहिल्याच वेळी गोवठणे संघासमोर ठाकत असेल, त्यामुळे एकमेकांच्या ज्या काही कच्चे दुवे असतील किंवा ज्या काही टॅक्स असतील त्या दोन्ही संघ जाणत नसतील. त्यामुळे नक्कीच ह्या लढतीकडे लक्ष असेल सर्वांचं. प्रत्येक संघ आपला विजयासाठी झटणार आहे. षटकातील शेवटचा चेंडू असावा, बहुधा पूल करण्याचा प्रयत्न अयशस्वी होतोय. निर्धाव चेंडूची सांगता होते आणि त्याचबरोबर तिसऱ्या षटक देखील समाप्त होते. या षटकामध्ये जर पाहिलं तर 1 षटकाराच्या साह्याने धावसंख्या आलेल्या ते 9. 3 षटकांचा निर्वाळ झाले. 3 षटकांनंतर धावसंख्या झालेली आहेत 20. अजूनही 12 चेंडू आणि 12 धावांची गरज. शेवटचा चेंडू संपताना जर पुढच्या सामन्याचे दोन्ही कर्णधार हजर नसतील तर डायरेक्ट पेनल्टी.
हे महत्व आहे. खरं तर वेळ समजून घ्यायची आहे प्रत्येकानं. तुम्हाला अगोदरच लॉट्सवर आपली वेल पाठवलेली असते, त्या वेलेमध्ये प्रत्येक संघानं या नियमाकडे नक्कीच बारकाईनं, कारण हळूहळू इकडं आपल्या उरणमध्ये देखील, या विभागामध्ये देखील अशा प्रकारचं नियमांची अंमलबजावणी व्हायला सुरुवात झालेली आहे आणि ते होणं गरजेचं आहे. 12 चेंडू 12 धावा अशा प्रकारचं विजयासाठी उद्दिष्ट असेल. या 12 धावांच्या आत रोखायचं असेल तर चांगली गोलंदाजी, चांगलं क्षेत्ररक्षण करावं लागेल. गोलंदाज निलेश, सिद्धेश सध्या ज्याच्याकडे स्ट्राईक आहे खेळताना दिसतोय आपल्याला, सलामीसाठी आलेला. आतापर्यंत 1 चौकाराच्या सहाय्याने 8 या धावसंख्येवर खेळताना दिसतोय. आमचे हरेश सर एक चांगल्या प्रकारची स्कोररची जबाबदारी प्रत्येक आयोजनामध्ये आपण करताना, हा नक्कीच तुम्हाला जेव्हा 3 षटकांनंतर ब्रेक दिला जातोय टी पाण्यासाठी, गोलंदाज निलेश हा चेंडू मात्र 2 क्षेत्ररक्षकांच्या हातून निसटला जातोय. या चेंडूवर मिळतात 2 धावा. 12 चेंडू 12 धावा अशा प्रकारचं समीकरण होतं. समीकरणामध्ये बदल होतोय. आता मात्र 11 चेंडू आणि 10 धावा. सोमटणे संघानं ज्या प्रकारचे कमी धावसंख्या केली त्याच प्रकारची गोलंदाजी देखील टिचून करताना, कारण या कमी धावसंख्येला पाठलाग करताना या संघाला देखील नगेल. आता मात्र पूल केला जातोय, चेंडू येतोय शॉर्टलेगच्या क्षेत्रामधून, खणखणीत असा 1 बॉन्स 2 बॉन्स सीमापार चौकार. समीकरण एकदम बदललेलं दिसतोय. 10 चेंडू आणि 10 चेंडू मध्ये विजयासाठी फक्त आणि फक्त 6 धावांची गरज. कोणतंही समीकरण बदलण्याची ताकद गोलंदाजांमध्ये आणि क्षेत्ररक्षकांमध्ये आहे, ते दाखवून देण्याचा प्रयत्न. चेंडू संपतोय, धावा मात्र स्थिरावल्या जातात आणि विकेट देखील संपला जातोय. षटक ज्यावेळी सुरुवातीला सुरू झालं त्यावेळी 12 चेंडू 12 धावा. तदनंतर पहिल्या चेंडूवर 2 धावा आल्या, दुसऱ्या चेंडूवर खणखणीत असा चौकार आला. 2 चेंडू मध्ये 6 धावा आल्यानंतर समीकरण बदललं होतं. तदनंतरच्या चेंडूवर विकेट्स प्राप्त आणि धाव देखील रोखली गेली. दुसरी विकेट मिळवण्याचा चान्स होता, संधी होती. या संधीचं सोनं करता आलं नाही. या क्षेत्ररक्षकाला कुठंतरी ज्या सामन्यावर पकड निर्माण करण्याची तयारी ठेवली होती या गोलंदाजाने, त्या गोलंदाजाला मात्र या क्षेत्ररक्षकानं साथ दिली नाही. अन्यथा थोडंसं का होईना येणारा जो शेवटचा गोलंदाज असेल, तो गोलंदाज जर भरवशाचा असेल, एक चांगला असेल, तर आता देखील सामना जिंकण्याची ताकद या शेवटच्या षटकामध्ये देखील करता आली असते. पुन्हा एकदा झेल आहे. आता मात्र कोणतीही चूक नाही. आता मात्र पकडला जातोय झेल आणि आता संपतोय या खेळाडूचा खेळ.
धावा आणि या षटकामध्ये 1 चौकार, अन्यथा 12 चेंडू 12 धावा अशा प्रकारचं ज्यावेळी समीकरण होतं त्यावेळी सामना थोडासा हलका वाटला होता, परंतु गोलंदाजानं तो थोडासा अवघड करून ठेवलाय. 7 चेंडू 6 धावा पाहायचं आहे. आता देखील लॉंगॉनच्या क्षेत्रामध्ये चेंडू तटवला जातोय, 1 धाव मिळते, षटक संपते, 4 षटकांची समाप्ती होते, धावसंख्या जाऊन पोहोचते 28च्या घरात. अजूनही 6 धावांची गरज, 4 धावांची गरज आणि 6 चेंडू शिल्लक. पहिल्या चेंडूवर उत्तुंग असा विजयी षटकार, सामना 1 हाती जिंकला जातोय. अर्थातच जय गिरोबा जोहे संघानं अभिनंदन, त्याचबरोबर सोमाटणे संघाला देखील पुढल्या आपल्या सामन्यासाठी आमच्या समालोचन कक्षामधून मी सुनील वर्तक, आमचे साथी समालोचक दीपक पाटील सर, त्याचबरोबर प्रवीण ठाकूर सर यांच्याकडून देखील शुभेच्छा असतील. विजय संघाचं अभिनंदन आणि पराभूत संघाला देखील पुढच्या सामन्यासाठी शुभेच्छा घेऊन जातोय. पुन्हा एकदा आमचे समालोचक मित्र, शिवसंकल्प समालोचन असोसिएशनचे ज्येष्ठ सदस्य प्रवीण ठाकूर सरांकडे. ज्येष्ठ बोलल्यावर काय म्हातारं होतं काय सर? दीपक पाटील सर ज्येष्ठ म्हणजे अनुभवाने ज्येष्ठ. 41 ना, आम्हाला 58 झाली. वयाने आम्ही 58 आहोत, अनुभवाने तुम्ही. या सामनावीराचा पुरस्कार असेल. डॉल्फिन डोळकर संघाला विनंती करेन मैदानाचा लागलीचा पण ताबा घ्यायचा.